नमस्कार मंडळी, आज आपण पुन्हा एक भन्नाट चवीची भाजी करणार आहोत. तर तुम्ही या पद्धतीची भाजी केली का मला कमेंट करून नक्की कळवा. तर इथे आपण पाव किलो गोबी घेतलेली आहे. त्या गोबी तेलामध्ये तळून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये जे कांदा, एक टोमॅटो, एक लसणाची गाठी आणि एक इंच आल्याचा तुकडा आहे का तो टाकून घ्यायचा आहे. व्यवस्थित असं परतवून झाल्यानंतर आपल्याला लसण, कांदा आणि आल्याचा टोमॅटोचं पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आता लगेच फोडणी तयार करायची. फोडणीमध्ये मी ते एक तेजपत्त्याचं पान, अर्धा चमचा शहाजिरं आणि 4-5 काळी मिरी घातलेली आहे. तर ते व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. परतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये जी पेस्ट तयार करून घेतलेली आहे का ती टाकून घ्यायची आहे. ते पण छान असे परतवून घ्यायचे आहे आणि आपल्याला घरातले सुके मसाले टाकून घ्यायचे आहेत. तर लाल तिखट, हळद पावडर, धने पावडर आणि किचन किंग मसाला घातलेला आहे मी इथे आणि मी अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे. आता सर्व जिन्नस व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचे. नंतरची गोबी तळून घेतली का ती टाकून घ्यायची. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. जेवढी घट्ट पातळ हवी तेवढे तुम्हाला पाणी टाकून घ्यायचं आहे आणि नंतर कोथिंबीर टाकायची आहे. एक 10 मिनिटं त्याला शिजवून घ्यायचं आहे आणि नंतर भाकरीसोबत, चपातीसोबत, भातासोबत खाऊ शकता. तर व्हिडिओला सबस्क्राईब